जय भीम मित्रांनो, राजगुरू चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत. आपण आलो आहोत इंदोरा चौकामध्ये. इंदोरा चौकामध्ये बघू शकता. आणि या इंदोरा चौकामध्ये आपण ऑटो चालक जे असतात त्या ऑटो चालकांना गॅसच्या बाऱ्यात काय काय समस्याचा सामना करावा लागते ते आपण जाणून घेऊया. हे बघा, हे एक ऑटो चालक आहेत आपल्या सोबत. दादा, तुमचं नाव काय? माझे नाव चिंतामण शेषराव डोंगरे आहे. मला एक सांगा, आधी गॅस 56 पैसे होता, आता तो गॅस एका महिन्याच्या कालावधीनंतर 135 रुपये लिटर झाला. मला काय काय सामना करावा लागत आहे गॅस वाढीचा? आधी तर 155 रुपये 56 पैसे होता, तेव्हा सवारीचा रेट बी बरोबर होता. आता एक महिना झाला, कम से कम 1 महिन्यामध्ये पेट्रोल पंपवर आम्ही पेट्रोल गॅस भरायला जेव्हा जातो तिथे रेट अलग अलग आहे. कुठे 120 आहे, कुठे 135 आहे. म्हणजे पेट्रोल मालक आपापल्या मनमानी प्रमाणे गॅस विकत आहे. आणि तिथं त्या सरकारची त्याच्यावर काही कारवाई होत नाही. मालकावर, गॅस पंपवाल्या मालकावर काहीच कारवाई होत नाही. आणि वरतून आम्ही जर सवारीला 10 रुपये अगर जास्ती मागितले, ते 10 रुपये कशाचे म्हणते 30 रुपये म्हणते, नाही तर मग बसने चालले जाते. आम्हाला दिवसभर आमची कधी 1 रुपया बी नाही कमत. आम्ही खाली आज घरी वापस जातो. आमचे मुलं आहे, आमचा परिवार आहे, आम्ही कसे पाळावं त्यांना? आता आम्हाला विचार बहुत मोठ्या संकटामध्ये गव्हर्नमेंटने पाडलेला आहे. आता आम्हाला आमच्या ऑटोवाल्याची आम्हाला कोणाचं लक्ष नाही आहे. आजच्याकडे कोणाचं लक्ष नाही आमच्याकडे. आम्ही असं खूप मोठ्या संकटामध्ये आता जात आहोत. आम्ही अधिक किती दिवस आम्ही या संकटाचा सामना करावा हे आम्हाला कळत नाही आहे. आणि हे लवकरात लवकर सरकारने याच्यावर ठोस निर्णय घेऊन आम्हाला याच्यातून आश्वासन देऊन आम्हाला याच्यातून मोकळं करावं. मला सांगा, गॅस मिळतोय का तुम्हाला? गॅस मिळतो, पण तो रेट बी खूप आहे. आणि कधी कधी पंप आता 4 दिवसाआधी तर पूर्ण नागपूर सिटीचे पुरे पंप बंद होते. एकाही पंपावर गॅस 4 दिवस झाले. सर, आमचे शाळेचे मुलं आहे, आम्ही टॅक्सी आणि दुसऱ्या गाडीने करून येतो. आमच्याजवळ आम्हाला विचार मोठा आला की आता आम्ही कसं पोट भरावं. आता आम्हाला बहुत मोठा, आम्हाला नाही नागपूर सिटीच्या पूर्ण ऑटोवाल्याला पूर्ण विचार येऊन गेला की आमचं प्रपंच कसा चालेल. आता गॅसचे रेट कमी करावे. आमची एकच मागणी आहे सरकारला की गॅसचे रेट कमी करावे. त्या रेट मध्ये होती गॅस 55 रुपये 56 पैसे, त्या रेट मध्ये गॅस त्यांनी अवेलेबल आम्हाला द्यावी. जुना रेट आहे तोच जुन्या रेट मध्ये. तेव्हाच आम्हाला बघा, सवारी रेट पैसे देत नाही सर. जो रेट आहे त्याच रेटने आम्ही करतो. आज आम्ही जर इथून 100 रुपये कामठीला गेलो तर आम्हाला 70-80 तरी गॅस लागते. 20 रुपयात का पडेल सर आम्हाला? काका, मला एक सांगा, जेव्हापासून हा गॅस वाढलेला आहे तेव्हापासून तुम्हाला काय काय गोष्टीचा सामना करावा लागतो? ऑटो भाडे बरोबर मिळतात का? सवारी पैसे मिळतात का? त्याच्याबद्दल सांगा. जेव्हापासून मार्च महिन्याच्या 1 तारखेपासून आपल्या पूर्ण विदर्भातच काय गॅसची अडचण आलेली आहे. आणि त्यामुळे प्रत्येक पेट्रोल पंप, प्रत्येक गॅस पंपवाल्यांनी आणि मनमानी रोजचे 5 रुपये 10 रुपये असे वाढवलेले आहेत. आणि आता ती गॅस 135 रुपये लिटर, कोण्या पंपावर 120 रुपये लिटर, प्रत्येक पंपावर वेगवेगळा भाव आहे. आणि अगोदर 56 रुपये 56 पैसे ही गॅस होती. आणि आम्ही ऑटो चालवून त्यावर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतो. आणि हे गॅस महाग झाल्यामुळे आम्हाला परिवाराचे पालन पोषण करण्यामध्ये खूप अडचण येत आहे. कारण की अगोदर 56 रुपये 56 पैसे गॅस होती, तर आमच्या सवारीचे जे दर ठरलेले होते त्या दरानेच आम्ही चालत होतो. पण आता 1 लिटरवर किमान 80 रुपये वाढल्याने बघा, गव्हर्नमेंटने एका सिलेंडरवर 60 रुपये वाढवले. सिलेंडर 14 लिटरचा असतो आणि पर लिटर ऑटोची गॅस लिटरच्या हिशोबाने भेटते. आणि पर लिटर 56 रुपये 56 पैसे असताना त्याला 135 रुपये केले. याने पर लिटरवर 80 रुपये हे जास्त जात आहेत. तर त्यामुळे 400-500 रुपये आमच्या म्हणजे जे आम्ही उदरनिर्वाहासाठी जो आमचा व्यवसाय करतो त्यामधून आम्हाला परिवारासाठी जे परिवाराचे पालन पोषण करण्याकरता जे पैसे वाचायचे ते पैसे आता वाचत नाही. आणि आम्हाला याच्यामध्ये खूप अडचण होते. म्हणून आमची सरकारची निवेदन आहे की त्यांनी अगोदर सारखे 56 रुपये 56 पैसे जे प्रति लिटर गॅसचे रेट होते तसेच त्यांनी करावे आणि आम्हाला याची सवलत द्यावी ही त्यांच्याशी आमची आग्रहाची विनंती आहे.